काम असू नये अशी असणारी भूमिका असेल मग भारत सरकारने पहिल्यांदा विचारलं पाहिजे की पाकिस्तानकडे अणुबॉम्ब कसं काय तुम्ही येऊ दिला त्याचा खुलासा. मैत्री जपण्याच्या ऐवजी जे हल्ले झाले असणारी माझ्याकडची माहिती खोटी असावी असं मीच स्वतः म्हणतोय. इराणवरती हल्ला होण्याच्या अगोदर एक आठवडा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानने एकमेकांविरुद्ध हल्ला केला होता हे लक्षात घ्या. अफगाणिस्तानची सुद्धा भूमिका होती की इराणवरती हल्ला होऊ नये. शेजारी राष्ट्र पाकिस्तानही म्हणत होता की तिथे असणारा हल्ला होऊ नये, आम्ही असणाऱ्या इराणच्या मदतीला जाऊ. नरेंद्र मोदी इस्रायलला जातात, काय गुफ्तगू होतं याची आपल्याला माहिती नाही, पण त्यांचं विमान भारतामध्ये उतरण्याच्या अगोदर हल्ला होतो अशी असणारी परिस्थिती आहे. मी भारत सरकारला विचार की त्या इलाक्यामध्ये भारताचे 2 सेंटर्स आहेत. एक दुर्गाम म्हणून असणारं एक सेंटर आहे आणि इराण मधला असणारा चिपर नावाचं असणारं जे पोर्ट आहे ते आहे. या हल्ल्याच्या मध्ये या दोन्ही सेंटरने मदत केली की न मदत केली याचा असणारा खुलासा हा विचारला जाणार आहे हे लक्षात घ्या. आज भारताची असणारी जी आर्थिक परिस्थिती मजबूत आहे, मजबूत आहे याचं एकच कारण आहे की जे आखाती देशामध्ये भारतीय नागरिक काम करतोय त्यांनी कमवलेला